आपण नवरात्र साजरी करतो, म्हणजेच नवरात्रीमध्ये घट बसवतो, अधिमाया शक्तीचा उपास करतो. परंतु हा उपास का करतो त्याचं एक रहस्य आपण जाणून घेणार आहोत. आणि उपास म्हणजे काय, उपास केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं, उपास घरातील कोणत्या व्यक्तीने करावा, उपास या शब्दाचा अर्थ काय, सगळं जाणणार. मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. नवरात्र म्हणजे देवीची 9 दिवस आराधना करणे, 9 दिवस मातेच्या नावानं उपासना करणे. कारण 9 दिवस अधिमाया शक्तीने अनेक दैत्य मारली आणि माता थकलेली आहे काळामध्ये बघा. म्हणून या 9 दिवसात पण मातेची आराधना करायची असते. त्यामुळे मातेला सुद्धा शक्ती प्राप्त होते बघा भक्ताच्या आराधनेतून. या 9 दिवसामध्ये अधिमाया शक्ती जगदंबेनं शुंभ, निशुंभ, रक्तबीज, महिषासूर अशा महाभयंकर राक्षसांचा नाश केला, वध केला. आणि या दैत्यांना मारून अधिमाया शक्तीने आपल्या कुळाचं रक्षण केलं आहे बघा. म्हणून देवीचे हे ऋण आपण फेडूच शकत नाही बघा देवीचे. आणि त्यासाठी देवीच्या या 9 दिवसामध्ये जगदंबेची उपासना म्हणून अनेक भक्त उपास करतात आणि उपास करून देवीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. पण आईचे ऋण हे कधीही फिटत नाही बघा. उपवास या शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे जवळ राहणे. उपवास म्हणजे ज्या देवाची आपण उपासना करतो त्या देवाच्या जवळ राहणे आणि अखंड त्या देवाचं नामस्मरण करणं, याच शब्दाला उपास म्हणतात बघा. भगवंताच्या जवळ राहणं आणि त्याची सतत आठवण करणं बघा. असं अनेक साधू ऋषींनी सुद्धा आपल्या अभंगातून सांगितले बघा की देवाची या द्वारी उभा शन भरी, त्यानी मुक्तीचारी साधी येला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. उपास म्हणजे हरिनाम घेणे बघा. सर्व शक्तिमान हनुमंतांनी सुद्धा सांगितलंय, देवा ज्या क्षणी तुझी मला आठवण येणार नाही तो काळ मी अघोरी समजेल बघा. म्हणजे प्रत्येक क्षण हा भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बघा कामातून. त्या नवरात्रीच्या उपासाबद्दल सांगायचं म्हटलं तर बांधवांनो, आजही खेडेगावामध्ये आपण जा, ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत, भैरवनाथाचं असो, काळूबाईचं असो, आई जगदंबेचं असो, अशी कित्येक मंदिर आहेत बघा. त्या मंदिरामध्ये त्या खेडेगावातील कितीतरी घरातील लोक मोठी म्हणजे नवरात्राला जाऊन तिथं बसतात. 9 त्या मंदिरामध्ये घरातील लोक राहतात बघा. प्रत्येक घरातलं एक तरी माणूस असतोच बघा, किंवा 50-100 माणसं तरी असतात, मंदिरात राहतात. 9 दिवस अखंड 9 दिवस उपास करतात. म्हणजे उपासाचे फराळ खाऊन देवाचं नामस्मरण दिवसभर करतात. फक्त आंघोळ्यासाठी घरी येतात बघा. आजही या प्रथा परंपरा चालू आहेत खेडेगावातून बघा, कित्येक गावामध्ये. तर बांधवांना या परंपरेच्या पाठीमागे एक रहस्य दडले की आपलं जीवन सार्थकी लागावं, आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट येऊच नाही, वर्षभर आपल्या घराची भरभराट व्हावी, अधिमाया शक्तीचा हातभार असावा आपल्या कुटुंबाला. म्हणून बघा 9 दिवस लोक उपवास करतात आणि मंदिरात जाऊन बसतात बघा. नुसता उपवास नाही तर 9 दिवस ज्या देवीच्या नावानं उपास करतो आपण, त्या देवीचं नामस्मरण आपल्या मनामध्ये असावं, कुठलीही वाईट बुद्धी आपल्या मनामध्ये नसावी, मन हे स्वच्छ असावं बघा. तर त्या उपासाचं महत्व आहे. आजही बघा कित्येक गावामध्ये, कित्येक खेडेगावामध्ये आपले आजी आजोबा हे नवरात्राचा उपास धरतात बघा, नवरात्रीचा. परंतु आपले आजी आजोबा किंवा आपले आई वडील थकल्यानंतर तो उपवासाची परंपरा परत पुढे चालवण्यासाठी त्या घरातील मुलानं तो उपास करावा किंवा सुनानं तो उपास करावा आणि ती परंपरा चालू ठेवावी. आजही असं चाललेलं आहे बघा, परंपरा टिकवण्यासाठी. आणि त्यासाठी 9 दिवस आपण उपास करतो बघा. अधिमाया शक्तीची ताकद आपल्या घरामध्ये येते बघा आणि आपल्या घराची भरभराट होते बघा. कुठली वाईट शक्ती आपल्या घरात येत नाही उपास केल्यानंतर. फक्त विश्वास हा फार त्या ठिकाणी महत्वाचा आहे बघा. उपास करताना नेहमी हलकं खावं, दूध खावं, फळं खावं, कमी खावं आणि देवाचं दिवसभर नामस्मरण करावं. आपल्या जीवनातली फक्त 9 दिवस पण अधिमाया शक्तीसाठी, म्हणजे कुठल्याही तुम्ही ज्या देवाची भक्त असताल त्या देवासाठी 9 दिवस आपण द्या आणि उपास करा बघा. तर उपासाचं हे महत्व आहे बघा. किंवा काही लोकांना जमतही नसेल तर त्यांनी उठता बसा करावा, म्हणजे पहिल्या दिवशी करावा आणि शेवटच्या दिवशी उठता बसता म्हणतात. त्यामुळे बांधवांनो, आपला जे हे नवरात्रीचा उपास आपण करतो ही एक परंपरा आहे आपली. याला आध्यात्मिक पुरावा आहे आणि वैज्ञानिक सुद्धा पुरावा आहे बघा. म्हणजे हिंदू धर्माच्या चालीरीती किती चांगल्या आहेत बघा. म्हणून मनापासून नवरात्रीमध्ये उपास करा आणि अधिमाया शक्तीची उपासना आपण नक्की करा. बांधवांना हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून अधिमाया शक्तीचं उद्भव अशी कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय भारत.